मित्रांनो, आज मी पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। अखेर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे। कारण चांदणी चौकातील बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे। सर्व कामे 15 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। व्हिडिओकडे पुढे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाची सूत्रे हलली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 2017 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते। या उड्डाणपुलाचे उद्घाटन 1 मे रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते, पण या मुदतीत सर्व कामे पूर्ण झाली नाहीत। त्यानंतर गडकरींनी गुरुवारी पुण्यात येऊन NHAIच्या अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकल्पाचा पुन्हा आढावा घेतला आणि 15 जुलैपर्यंत सर्व काम पूर्ण करा असे आदेश दिले आहेत। कासा सोसायटी जवळील सेवा रस्त्यांवरून वाहतूक गुरुवारपासून नियमित सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना साताऱ्याला जाता येणे शक्य झाले आहे, असे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले। या बैठकीबाबत कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे की चांदणी चौकातील मार्गाचे काम 93% पूर्ण झाले आहे। तसेच उरलेल्या 60% कामामध्ये उड्डाणपुलाच्या कामाचाही समावेश आहे। पुलाच्या दोन्ही बाजूकडील गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे। 1 जूनपर्यंत मध्यभागातील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईल। सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, यामुळे आता मध्यभागी टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी वाहतूक थांबवण्याची गरज भासणार नाही। ही वाहतूक सेवा रस्त्यांवरून नेहमीसारखी सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी होणार नाही। रंगरंगोटीची कामेही शिल्लक आहेत। ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे येत्या 15 जुलैला उद्घाटन करण्याचे आदेश वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, येत्या 15 जुलैपर्यंत या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल का? कमेंटमध्ये जरूर सांगा।